म्हैसाळच्या कसाई म्हणून देशभरात गाजत असलेल्या डॉक्टर खिद्रापुरेच्या क्रूर कृत्याला भ्रष्ट यंत्रणाही जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। खिद्रापुरे स्त्रीभ्रूणांची कत्तल करत असल्याच्या तक्रारी वर्षभरापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या। एवढंच नव्हे तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी यासंदर्भात चौकशी केली होती। मात्र या चौकशीत काहीही आढळलं नसल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सकांनी केलाय। मात्र खिद्रापुरेचा या क्रूर कृत्याची पाळमुळं त्याचवेळी खोदून काढली असती तर कित्येक निष्पापांचा बळी गेला नसता। त्यामुळे खिद्रापुरेसह भ्रष्ट यंत्रणाही या गंभीर गुन्ह्याला तेवढीच जबाबदार आहे। कथित वैद्यकीय गर्भपात त्या डॉक्टरने केल्याचं सकृतदर्शनी आता दिसून आलेलं आहे। पोलीस तपासामध्ये जे प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे त्याच्या अनुषंगानं असा निष्कर्ष निघतोय की इथं बेकायदेशीर वैद्यकीय गर्भपात होत होते। याच्यासाठी या डॉक्टरच्या पूर्वी काही ज्या तक्रारी आल्या होत्या त्यामध्ये मे महिन्यामध्ये मागच्या मे 2016 मध्ये आपण इथं धाड टाकलेली होती। त्यावेळी आपल्याला तिथं काही आक्षेपार्ह आढळून आलेलं नव्हतं आणि तसं आपण जिल्हाधिकारी सरांना आपण त्या रिपोर्ट केलेला होता। त्याच्यानंतर अचानकपणे परवा एक गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाला आणि या महिलेचं मिरज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पोस्टमॉर्टम जे शवविच्छेदन करण्यात आलं त्यामध्ये त्या एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे MTP केल्याचं सकृतदर्शनी काही आढळून आलेलं नाही। तरी पण या डॉक्टरनं त्याच्यासाठी काही इंजेक्शन किंवा औषधे वापरली असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। म्हैसाळमधील घटनेला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांनी म्हटलंय। अनेक वर्ष मुलींचं प्रमाण हे घटत गेलेलं आहे आणि कमी आहे। तिथे उलट प्रशासनाने अधिक सतर्क व्हायला पाहिजे। म्हणजे हा पण प्रश्न पडतो की जे आपण सेन्सिटिव्ह जिल्हे म्हणतो, म्हणजे बीडसुद्धा सेन्सिटिव्हच होता आणि तुम्ही म्हणाला तसं की एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतरच डॉक्टर सुधा मुंडेंचं प्रकरण बाहेर आलं। सांगलीसुद्धा तसा सेन्सिटिव्हच जिल्हा आहे। तिथे अगोदरपासून मुलींची संख्या घटलेली असताना इथे तर अधिक आपण म्हणूया प्रशासनाने जागरूक असण्याची गरज आहे। सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ प्रकरणाचे अधिवेशनातही पडसाद उमटण्याची शक्यता आहे। या प्रकरणी सरकार गंभीर नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय, तर SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे। सांगलीची घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी होती आणि धक्का देणारी होती। काही वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये जी घटना घडली परळीला, मला वाटतं त्याच धर्तीवर अर्भक जे सापडलेत काल, याच्यातून एक राज्य सरकारची एक मला वाटतं मानसिकताच आहे की त्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारनं ज्या गांभीर्यानं पाहायला पाहिजे होता ते सरकारनं पाहिलं नाही। की जबाबदारी त्या राज्य सरकारची तर आहेच, परंतु सामाजिक संघटनांना आता भविष्यात पुढे येऊन याच्यामध्ये जे काही मनपरिवर्तन करण्याची आवश्यकता आहे ती माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे। हा विषय गंभीर आहे, सरकारचा निष्काळजीपणा आहे। या बाबतीमध्ये सुद्धा सरकारला सभागृहामध्ये विचारावं लागेल आणि आम्ही ती करणार आहोत। याबाबत एखादी सत्यशोधन समिती किंवा SIT पोलिसांच्या मदतीसाठी म्हणून ताबडतोब तयार करण्यात यावी अशी मागणी मी सरकारकडे करत आहे। आणि त्याचबरोबर बेकायदेशीर गर्भपाताचे कारखाने चालवणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाने सुद्धा मोहीम हाती घ्यावी। त्याचबरोबर अंगणवाडी शिक्षिका आणि आशा वर्कर्स यांनी सुद्धा या गोष्टींची माहिती सरकारकडे योग्य त्या पद्धतीने पोचवावी ही त्यामधली अपेक्षा आहे। भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबत वादग्रस्त विधानावर विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली। परिचारक यांना कायमचं निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली। मुख्यमंत्री जोपर्यंत परिचारकांचं कायमचं निलंबन करत नाहीत आणि तसा प्रस्ताव सभागृहात आणत नाहीत तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दिलाय। त्यामुळे आता हा वाद आणखीनच पेटण्याची चिन्ह आहे। विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणुकीच्या दरम्यान सैनिकांवर आणि सैनिकाच्या कुटुंबाबाबतीत जे घृणास्पद वक्तव्य केलं त्याचा समाचार घेत विधिमंडळातील सर्वच जवळजवळ सदस्यांनी ही मागणी केली की या सदनामध्ये राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रशांत परिचारक यांचा निलंबन त्यांचा पूर्ण कार्यकाळ होईपर्यंत ठराव आणला तरच विधान परिषदेचं कामकाज चालू राहील अशाबाबतची भूमिका या ठिकाणी आज विरोधी पक्षांनी विधान परिषदेमध्ये घेतली।
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी सरकारला कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून लक्ष करण्याची रणनीती आखली. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या दरम्यान विरोधकांनी याची झलकही दाखवली. अभिभाषण सुरू असताना विरोधकांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासाठी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपालांच्या अभिभाषणानं राज्याच्या जनतेची घोर निराशा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचाही हल्लाबोल त्यांनी केला. मराठवाड्यात गेल्या 2 महिन्यात तब्बल 117 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. त्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय. त्यामुळे हे अधिवेशन शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरच गाजणार असं दिसतंय. मी माननीय मुख्यमंत्र्यांचं विधान वाचलं आज की विरोधकांकडे काही मुद्दे नाही आहेत. आम्ही सांगणार आहोत काय मुद्दे आहेत, परंतु शेतकऱ्यांनी आत्महत्या करताना ज्या पत्र लिहून ठेवलेली आहेत, राज्य सरकारला त्याच्यामध्ये जबाबदार धरलेला आहे. मला वाटतं त्याची आता उत्तरं मुख्यमंत्र्यांना द्यायची आहे. आणि म्हणून विरोधकांकडे मुद्दे आहेत का हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, पण कर्जमाफीची घोषणा सरकारनं करावी ही राज्यातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी ही आमची मागणी आहे. तुरीला चांगले भाव मिळावे आणि तूर खरेदी केंद्र सुरू व्हावं या मागणीसाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकरी वारकरी संघटनेनं आंदोलन केलं. वारकऱ्यांनी भजनांद्वारे तुरीला भाव मिळावा असा जोरदार गजर करून परिसर दणाणून सोडला, तर शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारातून तूर फेकून दानोडा केला. तूर खरेदीत होणारी लूट जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलक तूर घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले असताना पोलीस प्रशासनानं त्यांना मनाई केली. म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी प्रवेशद्वारावरच तूर उधळली. यावेळी शेतकऱ्यांनी विदर्भात प्रचलित असलेल्या तुरीच्या घुगऱ्या शिजवून त्याचं वाटपही केलं. राज्यातल्या बैलगाडा शर्यतीवरची बंदी तात्काळ उठवा अशी मागणी करत आमदार महेश लांडगेंनी विधानभवनात अनोखं आंदोलन केलं. आमदार महेश लांडगे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात चक्क बैलजोडी घेऊन आले. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार महेश लांडगे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. तामिळनाडूतल्या जलीकट्टू स्पर्धेला विधानसभेत कायदा संमत करून परवानगी देण्यात आली. तेथील लोकभावनेचा आदर करून तामिळनाडू सरकारनं कायद्यात बदल केला. त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी आमदार महेश लांडगेंनी लावून धरली आहे. ठाण्यात 18व्या महापौर म्हणून आज मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे या महिला उमेदवार ठाण्यात भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीनंही महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानं निवडून आल्या. रमेश मढवी यांची उपमहापौरपदी निवड झाली. शिवसेनेकडे यंदाच्या मनपामध्ये संपूर्ण बहुमत आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी ठाणेकरांचे आभार व्यक्त करण्यासाठी ठाण्यात हजेरी लावली. त्यावेळी ठाणेकरांना मी वंदन करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. नागपूरच्या 52व्या महापौर म्हणून भाजप नगरसेविका नंदा जिचकार यांनी आज पदभार सांभाळला. मावळते महापौर प्रवीण दटके यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. नवीन प्रकल्प सुरू करताना सुरू असलेली कामं आधी संपवण्यावर आपला भर असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या नागपूर महानगरपालिकेचा महसूल वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू असं देखील त्यांनी सांगितलंय. लातूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याआधीच जिल्ह्यात एमआयएमला सुरुंग लागलाय. जिल्ह्यातल्या एमआयएमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. असदुद्दीन ओवेसी उद्या लातूरमध्ये सभा घेणार आहेत, पण त्याआधीच हा मोठा निर्णय झालाय. रविवारी संध्याकाळी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी ओवेसी आणि आमदार इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याचं दहन सुद्धा केलं. लातूर एमआयएममध्ये असणाऱ्या 1,500 कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मद अली यांनी ओवेसी आणि जलील यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. पण खरी नाराजी शहराच्या कार्यकारिणीत निवडणुकीपूर्वी झालेल्या बदलामुळे. या फेरबदलांमुळे नाराज होऊन मोहम्मद अली आणि 10 तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेत. उल्हासनगर महापालिकेचे सहायुक्त अजित गोवारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. कल्याण बदलापूर रस्त्याचं रुंदीकरण करताना एका इमारतीचा स्लॅब कोसळून अशोक पाल या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला होता. या मृत्यूला गोवारी यांना जबाबदार ठरवत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 19 जुलैला झालेल्या कारवाईत महापालिकेनं एका इमारतीवर तोडक कारवाई केली. कारवाईनंतर ही इमारत अर्धवट तोडलेल्या अवस्थेत सोडून देण्यात आली. त्यानंतर साईबाबा इलेक्ट्रॉनिक या दुकानाचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच राज्याच्या 12वी बोर्डाच्या परीक्षेचा सलग 3रा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. HSC बोर्डानं स्वतः ही माहिती दिली असून व्हॉट्सअपवर परीक्षा सुरू होण्याआधी प्रश्नपत्रिका व्हायरल होत असल्याची माहिती समोर येते आहे.
आठवड्याभरात मराठी, एसपी आणि गणित अशा सलग 3 प्रश्नपत्रिका फुटल्यानं बोर्डाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर उच्च माध्यमिक महामंडळ मात्र अजूनही पेपर फुटल्याचं मान्य करत नाहीये. तर पेपर फुटीचे पडसाद विधिमंडळात उमटले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विनोद तावडेंवर टीका केली आहे. विनोद तावडेंनी मात्र बोर्डाची श्री ओढत पेपर फुटलेले नसल्याचं म्हटलंय. आणि याला पेपर फुटी ही म्हणता येत नाही, कारण पेपर फुटलेला विद्यार्थ्यांना तो मिळत नाही. पण हेही होता कामा नये यासाठीची सगळी खबरदारी विभागाने घेतलेली आहे. पोलिसांकडे आम्ही तक्रारी केलेली आहे. त्यात 2 संशयित पकडले गेले आहेत. आज जो पेपर व्हॉट्सअपवर आला तो खारच्या MMK कॉलेजच्या परिसरामध्ये एक विद्यार्थी आयडेंटिफाय केला आहे. हा विद्यार्थी संशयित असल्यामुळे त्याला पेपर पूर्ण लिहायला बसायला परवानगी दिलेली आहे. तो पेपर लिहून झाला की त्याला पोलीस ताब्यात घेतील आणि त्याच्या व्हॉट्सअपवरनं तो गेलेला असल्यामुळे त्यातील पुढील माहिती येईल. ठाण्यात 1,35,96,91,000 जुन्या 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. वर्तकनगर पोलिसांनी उपवनमध्ये राजेश गार्डन हॉटेलजवळ सापळा रचून ही रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतलंय, तर 1 वाहन जप्त करण्यात आलंय. पोलिसांनी आता या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. साईंची शिर्डी म्हणून ओळख असलेल्या शिर्डीत आता गुन्हेगारी वाढत चालली आहे. शिर्डी देशभरातील गुन्हेगारांचं आश्रयस्थान बनू लागलंय. 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी नागरिकांवर चाकू हल्ला आणि गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला. आता पोलिसांनी कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत शिर्डीतील सर्व हॉटेल्स आणि इतर दुकानं बंद ठेवण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. शिर्डीतील हॉटेल आणि इतर व्यवसाय 11 नंतर चालू असल्यास पोलिसांच्या कार्यवाहीला सामोरं जावं लागणार आहे. मात्र दुसरीकडे शिर्डीत भाविकांची वर्दळ दिवसा जास्त असते. याचवेळी विविध व्यवसायांच्या कारणामुळे गुन्हेगारी व्यक्तींची ही गर्दी असते. आता यावर पोलीस काय उपाय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रपूर पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात अवैध दारू विरोधी मोहीम अधिक वेगवान केली आहे. या अभियानाअंतर्गत चंद्रपूर पोलिसांनी शहरात अवैध दारू पुरवठा करणारे मार्ग निश्चित केलेत. या मार्गावर पाळत ठेवून संशयित वाहनांची तपासणी केली जाते. पोलिसांनी दारू तस्करांच्या वाहनातून 10 पेट्या अवैध देशी दारू पकडली आहे. त्याचप्रमाणे सुमारे 1 लाखांची अवैध दारू आणि 1 लक्झरी कार असा 6 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, तर एका तस्करानं पळ काढलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.